नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला कडबा कट्टी मशीनसाठी 20,000 रुपयांपर्यंत अनुदान आज मिळणार आहे। तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओवरती पाहणार आहोत। तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, व्यवसायाबरोबरच तुम्ही गाई, म्हशी, शेळी, मेंढी, गुरे, ढोरपालन असे जर पाळत असाल तर तुम्हाला आजही मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो। याच्याकडे शेतकऱ्यांसाठी गाई, म्हैस असे उपलब्ध असतात। त्यासाठी जर चाऱ्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात होत नाही, त्याच्यासाठी सरकारने कडबा कट्टी मशीनसाठी एक अनुदान दिलं आहे। तेच अनुदान जे आहे ते मी आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पटापट आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो व बहिणींनो। तर चला पाहू याचे सर्व डिटेल्स। तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर 10 एकरपेक्षा जमीन असणे आवश्यक आहे। बँकेचे खाते असणे आवश्यक आहे। तसेच त्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच सर्व गोष्टी पात्र असल्यास तर तुम्हाला कडबा कट्टी मशीनसाठी 20,000 रुपयांसाठी अनुदान येणार आहे। तर मित्रांनो, हे जे फॉर्म आहे तुम्हाला कुठेही CR वरती म्हणजेच नेट कॅफे मध्ये जाऊन तुम्ही भरू शकता व मोबाईल वरतीही भरू शकता। तर GST बिल कागदपत्रासोबत हमीपत्र, करारनामा, लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला हे सर्व तिथे जमा करायचे आहे। आणि जे कागदपत्र आहे ते तुमच्या समाज कल्याणच्या ऑफिस मध्ये जाऊन सर्वप्रथम भरायचे आहे। तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती सर्च करायचं आहे आपल्याला। तर ते सांगतो मी। तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, maharashtra.dbt.com वरती जायचं आहे आपल्याला। इथं महाडीबीटी फार्मर लॉग इन वरती जायचं आहे आणि इथं अपॉइंटमेंट लॉग इन हिअर वरती क्लिक करायचं आहे आपल्याला मित्रांनो। आणि इथं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे। इथे तुम्हाला आपले सरकार महाडीबीटी असं एक ऑप्शन येईल। त्यानंतर आपल्याला सूचित करण्यासाठी आपली ते सूचना वाचून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम जी सूचना आहे ती ऑल डिटेल तुम्हाला इथे दिलेले आहेत। हेल्पलाईन नंबर, वापरकर्ता पुस्तिका, सूचना, लॉग इन करता, आधार नंबर, सर्व इथं काही तुम्हाला दिलेलं आहे। सर्व वाचून घ्यायचं आहे आधी तुम्हाला व त्यानंतरच तुम्हाला काय करायचंय, मी जे सांगेन ते स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तसेच इथं नवीन अर्जदार नोंदणी करायची आहे आपल्याला। तर मित्रांनो, तर नवीन नोंदणीवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर अर्जदाराचे नाव तसेच तुम्हाला इथे सर्व माहिती टाकून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आणि इथे OTP म्हणजेच वैयक्तिक शेतकरी म्हणून इथे तुम्ही जर असाल तर शेतकरी ID प्रविष्ट करा, नसेल तर इथे एक OTP म्हणून तुम्हाला एक येऊन जातो, तो OTP इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। तो प्रविष्ट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो लॉग इन होत जाईल। आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो की जो इथं तुमचा शेतकरी ID आहे, फार्मर ID तुम्ही काढले असेल तर काढून घ्या लवकरच। तरी तो OTP यशस्वीरित्या सक्रिय झालेला आहे म्हणलेला आहे मित्रांनो फार्मर ID वरती। तर हे सर्व झाल्यानंतर OTP टाकून आपण इथं इंटरफेस द्यायचा आहे शेतकरी योजनामध्ये। तर मित्रांनो, इथं घटकांसाठी अर्ज करा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला इथं 2 नंबरला वैयक्तिक तपशील व घटकांसाठी अर्ज करा आणि जमिनीचा तपशील, पीक तपशील, पलट इतिहास पहा। ह्या जे मेन्यू आहे याच्यावरती तुम्हाला दुसऱ्या नंबरवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमचा जो फार्मर ID असतो तो इथे एक ID म्हणून लॉग इन झालेला असतो मित्रांनो। ज्यासाठी घटकासाठी अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही बघू शकता तुम्ही की एक शेतकरी एक अर्ज म्हणून एक असा एक इंटरफेस येतो तुम्हाला। तर अर्ज सदर करा, तर इथे तुम्हाला दाखवत आहे बघा बांधता अर्ज सदर करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तसंच मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला कृषी यांत्रिकेपासून सिंचन साधने, सुविधा, बियाणे, औषधे, खते, उत्पादन हे सर्व काही मित्रांनो तुम्हाला इथं भेटणार आहे। तर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ज्या याच्यामध्ये सौर कूपनचं सुद्धा इथं मित्रांनो तुम्हाला म्हणजे सोलर पंप जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं सर्व काही भेटून जाते। तर तुम्हाला इथं कृषी यांत्रिकीकरणावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे आणि यंत्रका अंमलबजावणी निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मुख्य घटक निवडायचा आहे। तुमच्याप्रमाणे कृषीसाठी तुम्हाला अवजार पाहिजे की भांडी तपशील पाहिजे, तुम्ही इथं कोणताही तुमच्या प्रकारे तुमचा जो एक अंमलबजावणीसाठी आहे ती यंत्रणा निवडू शकता। त्यासाठी तुम्हाला तपशील करायचा आहे। नंतर किल ड्रायव्हर, पुन्हा नंतर HPM निवडायचं आहे। पुन्हा इथं यंत्रिकीमधील अवजारे, नंतर याच्यावरती काही जे प्रकार आहेत ते सर्व काही तुम्हाला इथे जे भरून घ्यायचं आहे। आणि हे सर्व भरून घेतल्यानंतर तुम्हाला एक असा एक वेगळाच इंटरफेस येऊन जातो मित्रांनो। व तसेच तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की दादा इथं जी आहे ती HP आपल्याला भरायचं आहे। इथं आपण 20 पेक्षा जास्त 35 BHची आपण इथं सिलेक्ट करणार आहोत। आणि हे केल्यानंतर इथं पुढे बघू शकता आता आपण यांत्रिकी अवजारणे उपकरणे म्हणजे मित्रांनो तुम्हाला बघण्यात येते की आता जो इंटरफेस होता आपला ते संपूर्ण माहिती आपल्याला इथं भरून घ्यायची आहे। ही माहिती जी भरताना लक्षपूर्वक भरा, अचूक भरा, तसेच
माहिती जी आहे ती पुन्हा तुम्हाला दुरुस्त करता येते, पण तेवढं काही करता येत नाही मित्रांनो. तर याच्यासाठी म्हणतोय माहिती जी आहे ती अचूक भरा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय निवडायचंय, गॅरेज वर महिलांचे नाव सर्व निवडायचं. सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रकल्प खर्च श्रेणी, नंतर इथं मशीनीचा प्रकार इथे निवडायचा आहे. आणि ते तुम्हाला दुसऱ्या प्रकारची इलेक्ट्रिक मोटार चालित बिना पॉवरची इथे तुम्हाला एक मशीन निवडायची आहे. नंतर इलेक्ट्रिक संख्या म्हणजे किती युनिटची तुम्हाला मशीन पाहिजे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला इथे हे जे 2 टिका दिसतात ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, राईट करायचं आहे आणि जतन करा म्हणून इथे तुम्हाला हे करायचं आहे. इथे काय लिहिलंय, मी पूर्वी सामायिक कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही. पूर्वी समतीन खरेदी केल्यास मी अनुदानाचा पात्र असणार नाही याची खात्री घ्यायची. आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पॉवर मीटर आहे असं इथं तुमच्या कधी गृहीत धरलं जातं. एक म्हणजे तुमचा बॉन्ड पेपर असल्यासारखं मित्रांनो तुम्हाला इथे सोप्या भाषेत असून जातं. तर होऊन जातं मित्रांनो. जतन करा म्हणून तुम्हाला एक ऑप्शन येतो, तर जतन तुम्हाला इथे करून द्यायचं आहे. जतन केल्यानंतर काय तर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटकाची निवड करायची आहे का, तर तुम्हाला येस करू वाटलं येस करा, तर आपल्याला गरज नाही म्हणून आपण नो केलेला आहे. तर ते यशस्वीरित्या आपलं फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो. आणि तुम्ही हे जे फॉर्म आहे ते तुम्ही तुमच्या समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन हा जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्ही लवकरच तुमच्या समाज कल्याणच्या ऑफिसवरती करून हे करू शकता. तर इथे सर्व झालेलं आहे मित्रांनो. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा म्हणून एक हे येत असेल, एक नोटीस येते. मग इथे केल्यानंतर तुम्ही आपण निवडलेल्या यादींची तर तुम्हाला ही करायची आहे. तर इथं काय लिहिले मित्रांनो, तालुका आणि तुमचं जे जिल्हा आहे ते सर्व काही दिसून जातं. तुम्ही जो कोणता निवडलेली यादी आहे म्हणजेच कोणती मशिनीसाठी तुम्ही अप्लाय केलेलं तर सर्व काही मित्रांनो दिसून जातं. तर आपण इथं योजनेअंतर्गत त्या माहितीची निवड होईल, त्या योजनेच्या अटी व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर इथे तुम्हाला सादर अर्ज सादर करा असे क्लिक येईल. तर इथं खाली क्लिक करून तुम्हाला सादर अर्ज वरती क्लिक करायचं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट खायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी, पुन्हा ऍप्लिकेशन नेम, ईमेल, पोर्टेबल, नंतर तुम्हाला मेक पेमेंट सुद्धा इथे करायचं आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आता तुमच्या नुसार पेमेंटची रिक्वेस्ट जी आहे ती तुम्हाला त्याच्यानुसार करण्याची आहे. फोन पे वगैरे तुम्ही त्याच्याने सुद्धा करू शकता. इथे पेमेंट वरती क्लिक करत आहे आणि पेमेंट सुद्धा मी इथे केलेलं आहे. तर याची फी काय राहणार आहे तुम्हाला सांगू का मी, याची फी जी आहे ती तुम्हाला टोटली 150 ते 200 रुपये असणार आहे. आणि एससी कास्ट साठी 200 ते 300 व तसेच ओपन साठी 800 ते 900 रुपयाची फी राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो जिथे तुम्हाला कळलं नसेल तिथे कमेंट करा आणि मी तुम्हाला ते सर्व माहिती सांगतो मित्रांनो. थँक्यू.